सध्या आपल्यावर आहेत दीपक साकोरे सर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नवी मुंबई. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, खारघरला जो एक गुन्हा झाला होता, ज्वेलर्स मध्ये रॉबरी झाली, त्याबद्दल काय सांगा? 28 जुलै रोजी रात्री 10 वाजता BM ज्वेलर्स खारघर या ठिकाणी एक जबरी चोरी आणि त्यामध्ये अग्निशस्त्राचा वापर केला गेला होता आणि 2 राऊंड फायरही केले गेले होते आणि एकदम हिनस आणि सिरियस क्राईम, स्ट्रीट क्राईम म्हणू शकतो आपण, असं घडला होता. तर त्यानंतर मग लोकल पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन सर्व युनिट्स प्रॉपर कामाचं वाटप करून मागील 15-20 दिवस त्याच्यावर काम करत होतो. त्यामुळे CCTV फुटेज बरेच प्राप्त झाले होते. मग जे काही कामगार होते त्यांचं आम्ही इंट्रोगेशन केलं, आजूबाजूच्या लोकांचं इंट्रोगेशन केलं होतं. मग टेक्निकल इनपुट्स आणि बाकीचे इंटेलिजन्स मिळालं आम्हाला. त्या दरम्यानच पुणे शहरात आणि आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पण अशाच प्रकारचे गुन्हे घडले होते. तर थोडंसं की स्थानिक आहेत का बाहेरचे आहेत याबरोबरच कन्फ्युजन होतं. एकदा प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आम्ही काल रोजी 4 आरोपींना राजस्थानमधून अटक केलेली आहे आणि आज त्याची रिमांडही घेतलेली आहे. 6 दिवस रिमांड त्याची भेटलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही आज रिमांडमध्ये असताना त्यांच्याकडून ते गुन्ह्यात वापरलेलं हत्यार, वाहन आणि मुद्देमाल जो आहे तो आम्हाला ॲज इट इज त्या डिक्कीतून, वापरल्या वाहनाच्या डिक्कीतून मिळालेला आहे. या प्रकारे ह्या गुन्ह्यातलं पूर्ण 4ही आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत. 90% मुद्देमाल आम्ही हस्तगत करू शकलो. थोडा राहिलेला आहे, तो आम्ही रिमांडमध्ये आणखीन रिकव्हर करायचा प्रयत्न करू आणि जे काही वेपन वापरलेलं आहे ते पण आपण रिकव्हर केलेलं आहे, मॅगझिन्स अँड राऊंड्स. बाकी आता फॉरेन्सिकचा आम्ही ते रिपोर्ट्स मागून घेऊ आणि हे हत्यार कुठून प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल आमचा तपास सुरू. एक पथक आमचं इतर राज्यामध्ये आहे. सर, जे वेपन्स वापरले गेले ते वेपन्स कोणते आहेत? वेपन जे आहेत ते गावठी आहेत, सॉफिस्टिकेटेड नाही. कंट्री म्हणतो मी, कंट्री पिस्टल आहे आणि ते आता 2 वेपन सापडले. तर आता सोर्स काय आहे तो आम्ही शोध घेत आहोत. जे आरोपी आहेत त्यांच्यावरती आणखी कुठे कुठे गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे का? हे आरोपी जे आहेत हे चौघे, 4 पैकी 2 आरोपींच्या वर गुन्हे दाखल आहेत. गुजरातमध्ये 2 आणि दोघांवर गुन्हे दाखल आहेत, प्रोहिबिशनचे आणि नार्कोटिक्सचे. 4 पैकी 2 आहेत आणि इतर दोघांचं काही रेकॉर्ड नाही आहे. आणि हे 2 आरोपी जे होते यांचे नातेवाईक आपल्याकडे खारघर ह्या ठिकाणचे असल्याने त्यांनी खारघरचं हे ज्वेलरी शॉप निवडलं होतं, असं तपासामध्ये निष्पन्न होत आहे. सर, अशा प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी काय प्रयत्न करतात? तुम्ही बघा, मोठ्या शहरामध्ये सुद्धा किंवा परदेशामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी CCTV जास्तीत जास्त आहेत किंवा चांगल्या दर्जाचे आहेत, नाईट विजन असेल, PTZ, झूम, त्याचा फार उपयोग होतो प्रिव्हेन्शनसाठी पण आणि डिटेक्शनसाठी पण. आणि प्रत्येक जो ज्वेलरी सराफ आहे त्यांनी जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा सुरक्षा रक्षक ठेवणे असेल, CCTV असेल आणि फायर अलार्म्स असतील किंवा असे अलर्ट अलार्म असतील, हे सर्व गोष्टी ठेवायला पाहिजेत. तर नवी मुंबई पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जे सुरक्षित जे उपकरण आहेत ते आपण वापरली गेली पाहिजेत. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.